नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव अक्षता आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेमध्ये काम करते. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. माझ्यासोबत अर्चना आणि प्रशांत देखील आहे. चला तर मग सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे रूपा आणि ढग. लेखक आहेत समिधा ब्रीद. चित्र काढली आहेत फहाद फैजल यांनी. छोटी रूपा घराच्या गच्चीवर बसली होती. आकाशाकडे बघत ती काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात जवळून एक ढग जाताना तिला दिसला. ढग उदास दिसत होता. का रे असा उदास दिसतोस? रूपानं विचारलं. अगं, आज माझ्याशी खेळायला कोणीच नाहीये. ढग म्हणाला, मीही एकटीच आहे. चल, आपण दोघं खेळूया. रूपा उत्साहानं म्हणाली. मग ते दोघं बराच वेळ एकत्र खेळले. किती धमाल आली. ढगाला तर इतका आनंद झाला की तो मोठ्यानं हसत सुटला. हा 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 हा. तो हसायला लागला तसं त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि पाऊस पडायला लागला. टिप 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 पावसाचे थेंब पडत होते. रूपानं पटकन कागदाची एक बोट केली आणि पावसाच्या पाण्यात ती लोटून दिली. पाण्याच्या लोटाबरोबर वाहत जाणाऱ्या बोटीकडे रूपा आणि ढग दोघं बघत राहिले. मग त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते खुदकन हसले. मग मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? चला, आता आपण यावर थोड्या गप्पा मारूया. मला सांगा, गोष्टीमधील ढगाचा उदासपणा कसा पळून जातो? अजून एक सांगा हा. तुम्ही जर कोणाला एकटे उदास पाहाल तर काय कराल ते लिहून काढा. अच्छा मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही गोष्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.